क्रिकेट अँड मच मोरमध्ये आपलं स्वागत. आज मी आपल्यासमोर घेऊन येत आहे एक स्वलिखित भयकथा, आगंतुक. यशवंत गावात पोचला तेव्हा संध्याकाळ झाली होती. उतरत्या सूर्यप्रकाशात देशमुखांची गढी भीतीदायक दिसत होती. भग्नावस्थेतली ती गढी आपल्याकडे रोखून पाहते आहे असा भास यशवंताला झाला. यशवंत भयगूढ कथा लिहिणारा प्रसिद्ध लेखक होता. या गावातील ही गढी आणि कालयवन याविषयी काही वदंता त्याच्या कानावर आल्या होत्या. कालयवनाच्या भूताचा वावर गढीवर आहे. कालयवन तरुण स्त्री पुरुषांचा बळी घेतो. त्यांचा जीवनरस शोषून पुन्हा सामर्थ्यवान होतो अशी समजूत होती. इतिहास काळात कालयवन या इलाख्याचा सरदार होता. त्याचं मूळ नाव नक्की माहिती नाही, पण आता तो कालयवन या नावानंच या गावात ओळखला जात असे. रात्री अपरात्री गढीच्या आतील पडक्या वाड्यात उजेड दिसतो. भीतीदायक आवाज ऐकू येतात. चुकून कोणी तिथे गेलंच तर त्याला भूल पडते, सकवा लागतो. सरते शेवटी त्याचा बळी घेऊनच कालयवन तृप्त होतो अशी समजूत होती. गढीच्या या सरदाराची ऐन तारुण्यात हत्या झाली होती. सरदार रंगेल होता. आसपासच्या तरण्या ताठ्या बाया बापड्यांवर त्याची दुष्ट नजर होती. सत्तेच्या गुरमीत त्याचे अत्याचार वाढतच चालले होते. पण कोणीही वरचढ भेटतोच. अशाच एका गैरकृत्याचे पर्यवसान सरदाराच्या हत्येत झाले. तेव्हापासून त्याचा अतृप्त आत्मा या परिसरात वावरतो अशी तेथील लोकांची धारणा होती. या सगळ्या कहाण्या म्हणजे यशवंताच्या दृष्टीने नवीन कादंबरीचं मटेरियल होतं, त्या पलीकडे काही नाही. गावात वास्तव्य करून गावातल्या लोकांना, विशेषतः वयोवृद्धांना बोलतं केलं तर त्यांच्याकडून काही किस्से ऐकायला मिळतील, ज्यावर कालयवनाची कादंबरी बेतता येईल या उद्देशाने तो गावात आला होता. उंच टेकडीवर असलेल्या त्या गढीतून खालील गावाचं विहंगम दृश्य दिसत असे. गढीच्या चारी दिशांना 4 बुरुज होते. ते आता भग्नावस्थेत आहेत, त्यांना चिरा गेल्या आहेत. पण बुरुज आणि तटबंदी अजून टिकून आहे. तटबंदी मोडकळीस आली आहे, पण ढासळली नाही. गढीच्या तटबंदीच्या समोरील बाजूस मधोमध सुमारे 20 फूट उंचीचा दरवाजा होता. आज या दरवाजाची दुरवस्था झाली आहे. त्याची कमान तेवढी शिल्लक आहे. आतमध्ये दुमजली वाडा होता. आज फक्त त्याचे भग्नावशेष शिल्लक आहेत. तळमजल्यावरील खोल्यांचीही पडझड झाली आहे. पूर्ण दुर्लक्षित आहे आता ही वास्तू. गढीत प्रवेश केल्याबरोबर तटबंदी लगतच वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. गढीत प्रवेश केल्याबरोबर लगेच लागते ती देवडी. या गढीत प्रशस्त विहीर होती. माझघर, देवघर, मुतपाकखाना, तुळशी वृंदावन, राहण्याच्या खोल्या, दिवाणखाना, सदर, शय्यागृह. एकेकाळी हे सर्व सुस्थितीत होतं. जेव्हा गढीच्या मालकाची देशमुखी ऐन भरात होती तो या गढीचा ऊर्जित काळ होता. तेव्हा इथे माणसांचा राबता होता हे निश्चित.
तेव्हा या गढीचं दृश्य कसं दिसत असेल याचा विचार यशवंता करत होता. कार पार्क करून यशवंता त्याला जिथे मुक्काम करायचा होता त्या घराजवळ गेला. यशवंताचा मित्र अनंता त्याचीही जागा होती. त्याचा नोकर यशवंताची वाटच पाहत होता. गावात लोकांची राहण्याची व्यवस्था नव्हती. गाव अगदी लहान असल्यामुळे गावात लॉज किंवा हॉटेल असं काहीच नव्हतं. 4 खोल्यांची ही जागा हेच आता त्याचं पुढील काही दिवसांचं वास्तव्यस्थान होणार होतं. नोकरीच्या निमित्ताने अनंताने गावाकडून शहराकडे स्थलांतर केलं होतं. गावातील एक इसम त्या घराची देखभाल करत असे. त्यासाठी अनंत त्याला पैसे देत असे. त्याशिवाय अनंताची थोडी पडीक जमीनही होती. ती जमीन कसून त्याचे उत्पन्नही तो इसम घेत असे. अनंताच्या घराच्या आजूबाजूला फारशी वस्ती नव्हती. घरासमोरून गावातला एकुलता एक रस्ता जात होता. त्या रस्त्याच्या डाव्या बाजूस गढीकडे जाणारा कच्चा रस्ता होता. अनंताच्या घराच्या वरांड्यातून गढी स्पष्ट दिसत असे. अनंताच्या कृपेने काही दिवसांसाठी यशवंताची राहण्याची व्यवस्था तिथे झाली होती. अधूनमधून अनंताचं येणे जाणे असल्यामुळे घर तसं सुस्थितीत होतं, वापरात होतं. राहण्यासाठी लागणारी सर्व व्यवस्था तिथे होती. एक बेड, वॉर्डरोब, सोफा, कपाट, खुर्च्या, भिंतीतील पडताळं. काही दिवसांच्या मुक्कामासाठी घर ठीकठाक होतं. नाश्ता, चहा पाणी, 2 वेळचं जेवण याची व्यवस्था अनंताचा नोकर करणार होता. त्यामुळे पोटापाण्याचीही काळजी नव्हती. वाटलंच तर जवळच एक टपरी होती. तिथे केव्हाही चहाची तल्लफ भागवण्याची सोय होती. तो गृहस्थ 2 वेळचा जेवणाचा डबा यशवंताला आणून देत असे. एकंदरीत काही दिवसांची सोय व्यवस्थित झाली होती. काही दिवस इथे मुक्काम करायचा, कादंबरी पूर्ण करायची आणि नंतरच इथून मुक्काम हलवायचा या इराद्यानेच तो गावात आला होता. गावात येऊन त्याला आता एक आठवडा लोटला होता. हळूहळू आता तो या वास्तव्याला रुळत चालला होता. दिवसभर गावात फिरून तो लेखनाच्या संदर्भात काही माहिती मिळते का हे पाहत होता. हळूहळू त्याच्या माहितीत भर पडत होती. कालयवनाची माहिती गोळा करत आहे हे समजल्यावर लोक त्याच्याकडे चमकूनच पाहत. सहसा कोणी बोलायला तयार होत नसे, पण लोकांना बोलता करायची कला त्याला चांगलीच अवगत होती. त्यामुळे त्याला फारशी अडचण आली नाही. गावात हिंडून पारावर बसलेल्या वयोवृद्ध लोकांकडून त्याने बरीच माहिती गोळा केली. आता लिहिण्यासाठी बरंचसं मटेरियल उपलब्ध झालं आहे असं वाटल्यानंतर त्याने आता लिखाणाला प्रारंभ करायचा असं ठरवलं. आज दुपारपासूनच खूप अंधारून आलं होतं. पाऊस नक्की पडेल असं वाटत होतं. पडवीत आरामखुर्ची टाकून डोळे मिटून यशवंता कादंबरीच्या प्लॉटचा विस्तार कसा करता येईल याचा विचार करत होता. काळेभोर ढग भरून आले होते. संध्याकाळी लवकरच अंधारून आलं होतं. घराचा केअरटेकर नेहमीपेक्षा लवकरच यशवंतासाठी रात्रीच्या जेवणाचा डबा घेऊन आला होता. रात्री झोपण्याआधी 1-2 पेग घेऊन झोपायची यशवंताला सवय होती. जेवणाच्या डब्यासोबतच त्या गृहस्थाने चकणा, सिगरेट वगैरे लागणाऱ्या गोष्टींची सोय केली होती. थोडे जास्तीचे पैसे दिले की हा इसम सगळी कामं बिनबोभाट करायचा. सगळा सरंजाम घेऊन आज तो नेहमीपेक्षा थोडा लवकरच आला होता. साहेब, बाहेर अंधारून आलाय. पाऊस पडेल असं वाटतंय. इकडे पाऊस पडायला लागला की भरपूर कोसळतो. कधी कधी तर 2-2 दिवस थांबत नाही. त्यामुळे जेवण करा, लवकर झोपी जा. कुठेही घराबाहेर पडू नका. अंधारात जनावर, विंचूकाटा दिसत नाही. इथे घोणस, खुरसं यांचा वावर असतो. रात्री शक्यतो बाहेर पडू नका. झोपण्याआधी सगळे दरवाजे खिडक्या व्यवस्थित लावून घ्या.
एवढं सांगून पावसात अडकून पडायला नको म्हणून तो लगबगीने निघून गेला. मनात साकार होत असलेल्या नवीन कादंबरीच्या कथानकाचा विचार करता करता यशवंताची तंद्री लागली. बराच वेळ तो वरांड्यात आरामखुर्चीवर बसून होता. हळूहळू रात्र चढायला लागली होती. खूपच अंधारून आलं होतं. तसा तो खोलीबाहेर आला. बाहेर पाहिलं, लक्कन वीज चमकून गेली. त्या चमकून गेलेल्या उजेडात ती गडी जमिनीतून वर आलेल्या एखाद्या कबंधासारखी भेसूर दिसत होती. रमचे घुटके घेत लिखाण करायची यशवंताची सवय होती. अजूनही तो लिखाणासाठी कागद पेनच वापरत असे. लॅपटॉपवर डायरेक्ट टाईप करायची त्याला सवय नव्हती. यशवंताने मदिरापानाची साग्रसंगीत तयारी केली. मोबाईलवर जगजित सिंगच्या गझलांचा ऑडिओ सुरू केला. लिहिण्यासाठी हवा तसा माहोल क्रिएट झाला. कागद पेन पुढ्यात घेऊन आता मूड लागेल तशी लिखाणाला सुरुवात करायची असा त्याचा मानस होता. इतक्यात वरांड्यात काहीतरी हल्ल्याचा त्याला भास झाला. आता यावेळी एवढ्या निर्मनुष्य भागात कोण मरायला येणार आहे असं वाटून त्यानं तो विचार झटकून टाकला. तरी सिक्स्थ सेन्स जी असते ती त्याला जाणीव करून देत होती, समथिंग इज देअर, काहीतरी आहे तिथं. काय आहे ते पाहावं म्हणून तो बाहेर आला. ओसरीवर एक दीनवाणा म्हातारा काठीच्या आधारानं कुडकुडत उभा होता. यशवंताला त्याची दया आली. त्याने म्हातारबाबाला घरात बोलवलं. संकोचातच तो घरात आला. बाबा, एवढ्या पावसात कुठे बाहेर पडलात असं विचारता तो म्हणाला, नाही दादा, मी निघालो तेव्हा हवा पावसाळी होती, पण लख्ख उजेड होता. अचानकच अंधारून आलं आणि केव्हा पाऊस कोसळायला लागला हे काही कळलंच नाही. रस्ता ओलांडला की डावीकडे लगेचच घर आहे माझं. थोडी उघडीप मिळाली की मी लगेचच जाईन घराकडे. बाबाकडे काठी आणि टॉर्च होता. उघडीप झाली की तो सुखरूप घराकडे जाईल असं यशवंताला वाटलं. हा गृहस्थ आपल्या माहितीत आणखी भर घालू शकेल असं यशवंताला वाटलं. म्हणून त्याने म्हातारबाबाला घरात घेतलं. त्याला बोलता करायचा प्रयत्न केला. सुरुवातीला तो काहीही बोलायला अनुत्सुक होता. सारखी बाहेरची चाहूल घेत होता तो. कदाचित पाऊस लवकर थांबावा आणि रात्री उशीर होण्याआधी घरी जायला मिळावं असा विचार त्याच्या मनात येत असेल. आत येऊनही तो जमिनीवर उकिडवा बसला होता, हातातील काठी गच्च धरून. जणू काही ती काठी हाच त्याचा आधार होता. रात्र वाढत चालली होती. कदाचित त्यालाही कालयवनाची भीती वाटत असावी. गावाकडच्या लोकांचा भूताखेतावर गाढा विश्वास असतो. यशवंत आपल्या कथांसाठी असे विषय निवडत असला तरी अशा गोष्टींवर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. तो बेधरलेला म्हातारा बघून यशवंताला मनातून हसू आलं. म्हातारबाबाला थोडं रिलॅक्स करावं म्हणून यशवंताने त्याला खुर्चीवर बसायला सांगितलं. बाबा, थंडी बाधेल, मोकळेपणाने सोफ्यावर बसा. थोड्या संकोचानं म्हातारा सोफ्यावर बसला. आता याला बोलतं करायला हवं असं यशवंताच्या मनात आलं. बाबा, गारठा आहे, थंडी आहे हवेत, थोडी घेणार का असं म्हणून यशवंताने त्याला रम ऑफर केली. हे असलं पेय आम्हाला नाही चालत, म्हातारा उत्तरला. हे बोलताना त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक मात्र यशवंताला जाणवली. तुमचं चालू दे. पुन्हा तो बापूडवाण्या डोळ्यांनी यशवंताकडे पाहत म्हणाला. काल यवनाविषयी विचारता मात्र तो एकदम चमकला, स्तब्धच झाला अगदी. माणसांना बोलतं कला यशवंताला चांगलीच अवगत होती. हळूहळू त्याने या म्हाताऱ्यालाही बोलतं केलं. असं अनेक लोक बोलतात खरं, पण मला काय त्यात तथ्य असेल असं नाही वाटत. म्हातारा एकंदरीत सारासार विचार करणारा असावा. माझा जन्म इथलाच, इथंच गेलं माझं आयुष्य.
काही घटना मात्र अशा घडत गेल्या की कालयवनाचं अस्तित्व इथे असावं असं वाटण्याला पुष्टी मिळत गेली. असं म्हणतात की अवसेच्या रात्री घडीच्या आसपास कालयवन दृष्टीस पडतो. घडीवर फिक्कट पिवळा उजेड दिसतो. काही चित्रविचित्र आवाज ऐकू येतात. देशमुखांची राजेशाही बग्गी दिसते. त्या बग्गीत बसून ब्रिटिशकालीन ड्यूक असतात ना, तशा पोशाखातला कालयवन स्वतः बग्गी चालवत असतो. चुकून कोणी तिकडे आलाच तर त्याला चकवा लागतो, भूल पडते. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेहच आढळतो. उंचापुरा धिप्पाड कालयवन पाहिल्याचे काही लोक छातीठोकपणे सांगतात. सर्पाची मूठ असलेली रत्नजडित काठी हातात धरून लाल भडक डोळ्यांनी तो जेव्हा पाहतो तेव्हा काळजाचं पाणी पाणी होतं. हे सांगणारी काही मंडळी आजही गावात आहेत. मला मात्र एवढ्या वर्षात तसा काही अनुभव आला नाही. म्हातारा एकंदरीत सुशिक्षित आणि समंजस वाटत होता. आता तो बऱ्यापैकी मोकळा ढाकळा झाल्यासारखा वाटत होता. नको नको म्हणत घेतलेल्या रमचा कदाचित परिणाम असावा हा कदाचित. कालयवनाचे काही किस्से तुम्हाला माहीत आहेत का, असं विचारता तो किंचित विचारात घडला असं यशवंताला वाटलं. अलीकडे 2-1 वर्षात तरी असं काही घडलं नाही, पण त्यापूर्वी मात्र एक विचित्र घटना घडली होती. हे सर्व खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी एक धाडसी तरुण गावात आला. औसेची रात्र घडीवरच काढायची असं त्यानं ठरवलं. असा आतताईपणा करू नकोस म्हणून गावातल्या जाणत्या लोकांनी त्याला त्यापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो तसा निश्चयच करून आला होता. कोणाच्याही विनवणीला न जुमानता तो तिथेच थांबला. कालयवनाच्या भीतीने त्याच्याबरोबर कोणीही थांबलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गढीच्या मैदानात त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या पायावर सर्पदंशाच्या खुणा होत्या. सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाला असा निष्कर्ष काढण्यात आला, पण गावातल्या लोकांची मात्र खात्री होती की हा कालयवनाचाच बळी. त्या रात्री नक्की काय झालं हा आता केवळ तर्काचा आणि कल्पनेचाच विषय राहिला होता. मध्यरात्रीच्या सुमारास घोड्याच्या दमदार टापांचा आवाज ऐकू आला. एक उंचापुरा धिप्पाड माणूस बग्गी चालवत त्या तरुणाच्या पुढ्यात आला. आजकाल अशी बग्गी कोणी नाही वापरत. त्या तरुणाला आश्चर्य वाटलं. आपल्या खदिरांगासारख्या लालबुंद डोळ्यांनी तरुणाकडे पाहत तो खाली उतरला. त्याची ती धारदार नजर, फिकट चंद्रप्रकाशात दिसणारी त्याची भेसूर आकृती पाहून कुणाच्याही छातीत धडकी भरली असती. तो तरुणही त्याला अपवाद नव्हता. आता मात्र त्या तरुणाचं अवसान गळालं. भीतीने गर्भगळीत झालेला तो तरुण घाबरून सैरावैरा धावू लागला. कालयवनाने काठीच्या मुठीवरील सर्पाला हातानं थोपटलं. त्या काठीची हालचाल व्हायला लागली. काठीच्या मुठीवरील त्या सर्पाचे डोळे चमकले. सर्पाची दुहेरी जीभ लपलप करत बाहेरचा कानोसा घेऊ लागली. काठी हातातून खाली सोडताच चमचमत्या सुवर्णकांतीचा एक सर्प फणा काढून त्या तरुणाचा पाठलाग करू लागला. अखेर त्या सर्पाने त्या तरुणाला गाठलंच. त्याला कडकडून दंश केला. बेधरलेल्या त्या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. प्रचंड भयाने त्याचे डोळे विस्फारले होते. संथपणे सर्प कालयवनाकडे परत आला.
त्या सर्पाच्या फण्याचे कालयवनाने चुंबन घेतले. कालयवनाला पुन्हा नवीन ऊर्जा मिळाली. हातातल्या रत्नजडित काठीसह तो बग्गीकडे परतला. कहाणी यशवंताला रंगतदार वाटायला लागली. नवा पेग भरून तो पाठमोरा यशवंता म्हातारबाबाकडे वळला आणि नखशिखांत हादरला. म्हाताऱ्याचा कुठेही पत्ता नव्हता. पायघोळ लाल काळा पोशाख परिधान केलेली एक धिप्पाड आकृती त्याच्याकडे रोखून पाहत होती. गुंजेसारखे त्याचे लाल भडक डोळे यशवंतावर रोखले होते. यशवंताच्या काळजाचं पाणी पाणी झालं. खाली पडलेल्या मुठीची आता हालचाल जाणायला लागली. काठीच्या मुठीच्या ठिकाणी एक सर्प लवलवत्या जिभेने फणा काढून पुढे सरकू लागला. विद्युत वेगाने तो यशवंताकडे सरकला. प्रचंड भयाने यशवंताचे डोळे विस्फारले. प्राणभयाने त्याच्या तोंडातून किंकाळीही फुटली नाही. तो सर्प यशवंताच्या पायाला कडकडून डसला. एका खोल अंधाऱ्या डोहाच्या तळाशी आपण जात आहोत, हीच यशवंताच्या मनात आलेली शेवटची भावना. सर्प संथपणे कालयवनाकडे परतला. कालयवनाच्या चेहऱ्यावर विकट हास्य विलसत होतं. सर्पाला हाताने वर उचलून कालयवनाने त्याच्या फण्याचं चुंबन घेतलं. हातातली रत्नजडित काठी घेऊन तो दमदार पावलांनी बाहेर पडला. दूरवर जाणाऱ्या घोड्यांच्या टापांचा टप टप आवाज रात्रीची नीरव शांतता भंग करत हळूहळू दूर गेला आणि ऐकू येईनासा झाला. पाऊस आता पूर्ण थांबला होता. सगळीकडे निस्तब्ध अशी भयान शांतता पसरली होती. नमस्कार. आशा वाटते की ही कथा तुम्हाला आवडली असेल.